संघ प्रथमच नवी मुंबईच्या धर्तीवर दिवा गावात खेळताना आपला दिसला आणि त्या संघाने मात्र आपली छाप सोडून गेली. दोन सामने अतिटतीचे सामने दोन जिंकून मात्र तिसऱ्या फेरीत प्रवेश केला गेला. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात पंचांचा इशारा येतोय. हा मात्र मधल्या स्टरचा चेंडू हळूच ढकलून दिलाय. चेंडू जाते शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये. तिथे क्षेत्ररक्षक पर्यंत मात्र एक चोरटी धाव भावेशच्या बॅटमधून निघाली. श्री गणेशास होतोय सामन्याचा धावांचा. श्री गणेश होतोय धावसंख्या बिनबाद 1 अशी धावसंख्या. सामना 5 षटकांचा असेल. 2 षटके पॉवर प्ले असेल तर त्या पॉवर प्लेमध्ये सीमारेषेलगत असलेले एक लॉंग ऑफ आणि माफ करा एक मिड विकेट आणि एक लॉंग ऑन असे 2 राहिले क्षेत्ररक्षक. त्यानंतर स्क्वेअर लेग मिड विकेट मिड ऑफ कव्हर एक्स्ट्रा कव्हर पॉईंट आणि स्लिपमध्ये टाळलेलं क्षेत्ररक्षण. हा पुन्हा एकदा गोलंदाज वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं निलेश. हा मात्र उंची दिला चेंडू मॅट मारण्याच्या नादात चकले जात आहेत आणि चेंडू सरळ जाते तेच तर्रार चेंडू जातोय मात्र यष्टरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू जाते. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या 2 चेंडूनंतर बिनबाद 1. दुपारच्या सत्रातील पहिल्या फेरीतला सामना होतोय. तो सामना म्हणजे गजानन तुर्बे विरुद्ध निकेश स्मृती शहाबाज. हा ना पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू होता. चेंडू बॅटची कड घेऊन जातोय ती मात्र डी मध्ये झेल सुटला जातोय. एक जीवनदान म्हणावं लागेल ते स्वप्नीलला. धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरकली जाते. 3 चेंडूंतर धावसंख्या लागते फलकावर लागली जाते ती मात्र 2 धावा. त्यानंतर मात्र निलेश गोलंदाजीच्या मार्गावर पुन्हा एकदा मात्र डाव्या यष्टीच्या बराचसा बाहेरून जाणार चेंडू होता. तत्पूर्वी मात्र एक धाव पण पूर्ण केली जाते. पंचांच्या इशाऱ्याची वाट बघू आणि पंच अवांतर घोषित केला जातोय. अवांतर धावेने धावसंख्येत भर पडली जाते. दंडित केलं जातं. धावसंख्या 2 ने पुढे सरकली जाते आणि धावसंख्या मात्र पोहोचते ती मात्र 4च्या घरात. बिनबाद 4 धावा फलकावर लागतात. हा मात्र उंची दिला चेंडू आता मात्र हेरलं ते मात्र भावेशने माफ करा स्वप्नीलने आणि चेंडू जातो पॉइंट बाउंड्रीच्या दिशेत सीमा रेषे पार चौकार. धन्यवाद डीजे. तर आपण सुमधुर संगीत ऐकताय. सकाळपासून पाहिलं गेलं तर आज दुपारच्या सत्रातील सामना गजानन तुर्बे विरुद्ध निकेश स्मृती शहाबाज यांच्यामध्ये. क्षेत्ररक्षण स्वीकारलं त्यानंतर पहिलं षटक प्रगती पथावर आणि हा मात्र कुटप्प्याचा चेंडू होता. चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येतोय पण थोडंसं मैदान अडथळा असल्याकारणे चेंडू जो होता कव्हरच्या दिशेत कव्हर बाउंड्रीच्या दिशेत तिथं मात्र चेंडू येतोय लॉंग ऑफ बाउंड्रीच्या दिशेत आणि 4 धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते आणि माफ करा 2 धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र माफ करा 3 धावेने धावसंख्या पुढे सरकली. संख्या पोहोचते ती 11 धावा. दिलगिरी व्यक्त करतोय. तर स्वयंसेवकांना सुद्धा विनंती आहे सीमारेषेवर तैनात राहा जेणेकरून जे बाईक्सवर असतात त्यांनी मात्र त्यांच्याने मात्र काही स्पर्धेला गालबोट लागू नये ही अपेक्षा विनंती सुद्धा आहे. तुमचं सहकार्य नेहमीच प्रेक्षक मायबाप तुमचं सहकार्य नेहमीच मोलाचं असतं. कुठे कुठे सामने असतात तेव्हा. पुन्हा एकदा गोलंदाज हा मात्र डाव्या स्टोरचा चेंडू बॅटच्या कडल्यावर लागणार आणि चेंडू मात्र डोक्याला लागतोय. फलंदाज नक्कीच आपली सुरक्षा असतेच. आपण सुरक्षित राहणं आपली काळजी घेणं महत्त्वाचं असतं. तर स्वयंसेवकांना विनंती असेल पाणी घेऊन जायचं लगेचच. स्वयंसेवकांना विनंती आहे पाणी पुरवायचं आहे लगेचच. बॅटचे कड घेऊन चेंडू लागलाय डोक्याला मात्र दुखापत नसावी मोठी दुखापत नसावी लगेचच सावरेल. तत्पूर्वी जाऊया एक सुमधुर संगीताकडे. डीजे मास्टर डीजे प्लीज.
नक्कीच फलंदाजाला काहीतरी दुखापत झाल्यासारखं वाटतंय. तत्पूर्वी फलंदाज रिप्लेसमेंट रिटायर्ड हार्ड होत आहे. मित्रा नक्कीच काळजी घ्या. डॉक्टरचा सल्ला असेल तर डॉक्टरचा सल्ला सुद्धा तुम्ही या लगेचच घ्या. दिरंगाई करू नका, कारण आपली काळजी घेणं, आपली सुरक्षा घेणं ठेवणं ही आपली जिम्मेदारी आहे. खेळ आपण खेळत राहू, क्रिकेट चालत राहील, कोणासाठी जग थांबत नाही. तर आपली काळजीच घ्या आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या. काही जास्त दुखापत असेल तर नक्कीच आमचा सुद्धा तुम्हाला सल्ला असेल, तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या. तर फलंदाज मात्र रिटायर्ड हार्ड होतोय. तो स्वप्नील रिटायर्ड हार्ड होऊन तंबूत परततोय. नाकावर चेंडू लागल्यासारखं वाटतंय. तर पाण्याची सुद्धा सुविधा उपलब्ध करून द्यायची आहे, विनंती असेल स्वयंसेवकांना. तर फलंदाज मैदानात येताना दिसत आहेत, तो म्हणजे मयूर. तर गोलंदाज पहिलं षटक संपते. पहिलं षटक संपल्यानंतर फलकावर धावा लागल्या जातात, त्या मात्र 11 धावा. पॉवर प्लेचं षटक असेल. पहिलं पॉवर प्लेचं षटक संपलं. पहिलं निलेश यशस्वी गोलंदाज म्हणावं लागेल, कारण या षटकामध्ये 11 जखडून ठेवलं जात आहे. पुन्हा एकदा बघूया वैयक्तिक पहिलं दुसरं षटक. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळताना पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू टॉपेज घेतले आणि यष्टिरक्षकावर थोडीशी गफलत होते. त्याचं मात्र जीवनदान मिळलं जातं आणि एक धाव मात्र निश्चितच भेटते, ती भावेशला. धावसंख्या 1ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 12च्या घरात. आजच्या दुपारच्या सत्रातील सामना आहे तो निकेश स्मृती शहाबाज विरुद्ध गजानन तुर्बे संघाने नाणेफेक जिंकली व क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलं. फलंदाजीसाठी पाचन केलं शहाबाज संघाला. हा मधल्या चेंडू जोरकस मारलाय. चेंडू जातोय तो एका झेल होता मिड विकेट क्षेत्राच्या वाईड स्क्वेअर लेगच्या दिशेत. तिथं मात्र झेल टिपता आलेला नाही. तत्पूर्वी मात्र 2 धाव पलून पूर्ण केल्या जातात, ते भावेश आणि मयूर यांच्या रूपाने. धावसंख्या 2ने पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 14च्या घरात. हा मात्र मधल्या स्टेजचा चेंडू उडवून दिलाय, तो कव्हर बाउंड्रीच्या दिशेत. एक धाव पण पूर्ण केली, दुसरी धाव पण पूर्ण केली, परंतु तत्पूर्वी चेंडू क्षेत्ररक्षकाला अडवता येत नाही आणि चेंडू जाते कव्हर बाउंड्रीच्या दिशेत. 4 धावा. 4 धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र बिनबाद 18. अशी चांगली सुरुवात म्हणावी लागेल, परंतु क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. एका चेंडूमध्ये काय घडतं, 2 चेंडूमध्ये काय घडतं, नक्कीच प्रत्येक खेळाचं रूप बदलून जातं. त्याच्यामुळं क्रिकेटमध्ये झर तर कधी होत नाही आणि कधीच आपण भविष्य करत नाही. पुन्हा एकदा गोलंदाज. हा मात्र मधल्या चेंडू ढकललाय, तो पॉईंटच्या दिशेत. तिथं मात्र क्षेत्ररक्षक आडवेपर्यंत एक धाव पण पूर्ण केली जाते आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 19. एक चोरटी धाव म्हणावी लागेल, ती म्हणजे 22ची धावसंख्या पोहोचली ती बिनबाद 19 अशी धावसंख्या. मॉन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक प्रगती पथावर. एक मिडविकेटच्या दिशेत एक असलेला सीमेलगत असलेला क्षेत्ररक्षक आणि एक लॉंग ऑफ बाउंड्रीच्या दिशेत असलेला क्षेत्ररक्षक. मधल्या स्टरचे चेंडू बॅटची एज घेऊन जातोय, तो मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेत. तिथं थोडीशी गफलत होते. तत्पूर्वी एक धाव पण पूर्ण केली जाते, ती मात्र फलंदाज मयूरच्या रूपाने. धावसंख्या 1ने पुढे सरकले जाते. दुसरं षटक प्रगती पथावर. धावसंख्या फलकावर लागली जाते, ती म्हणजे 20 धावा. दुसरं षटक प्रगती मॉनिटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक प्रगती पथावर. पुन्हा धावजा चेंडू उडवून दिलाय. चेंडू जाते तो पॉइंट बाउंड्रीच्या दिशेत. अप्रतिम फटका, नजकत भरा क्लासिक ड्राईव्ह पाहायला मिळतोय, तो भावेश यांच्या बॅटमधून. 4 धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या मात्र फलकावर लागली जाते, ती
पॉवर प्लेच्या षटक संपतायत. धावसंख्या फलकावर लागली जी ती जाते ती मात्र 24 धावा. तर गोलंदाजीमध्ये बदल होतोय. रवी म्हात्रे गोलंदाजीसाठी येतोय. गजानन तुर्भे संघाचा एक अष्टपैलू खेळाडू सातत्याने पाहिलं गेलं तर फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये ज्याचं वर्चस्व आहे, कमांड आहे, तोच मात्र गोलंदाजीसाठी येतोय. फलंदाजी करताना अप्रतिम फलंदाजी करतो. आता मात्र थोडीशी दिरंगाई केली फेकीमध्ये, त्याचा मात्र फायदा उचलला गेला तो मयूर आणि भावेशने. जिथे एक धाव होती तिचं एकेरीचं रूपांतर मात्र खराब फेकीमुळे दुहेरी झालं आणि धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या 26च्या घरात पोहोचते. तर गोलंदाज रवी म्हात्रेबद्दल म्हणत होतो, एक सातत्याने नवी मुंबई क्रिकेट विश्वात अष्टपैलू कामगिरी करताना आपण सातत्याने पाहिले, ज्याची फलंदाजीमध्ये धार आहे तोच गोलंदाजीसाठी येतोय. हा डावेस्टरचा चेंडू चेंज ऑफ पेस पद्धतीचा चेंडू बॅट पायावर लागतोय आणि यष्टरक्षकाच्या हातात जातोय आणि तिथं मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते आणि धावसंख्या आहे त्याच ठिकाणी. एक अचूक टप्प्याची गोलंदाजी केली सातत्याने आपण रवी म्हात्रेला पाहिलं तर एक चाणाक्ष गोलंदाज म्हणावं लागेल. अष्टपैलू कामगिरी नवी मुंबई क्रिकेट विश्वात सातत्याने करताना आपण पाहिलं गेलं. फलंदाजीमध्ये चमक आहे, धमक आहे आणि गोलंदाजी तशीच धार आहे. पुन्हा एकदा रवी हा मात्र उंचीला चेंडू, तिथं मात्र झेल देण्यास भाग पडला. मिडविकेटच्या दिशेत झेल दिला गेला आणि निलेश यांच्या हातात चेंडू विसावला जातोय. अशा प्रकारे मयूरला तंबूच्या आश्रयाला जावं लागतंय. मयूर यांनी वैयक्तिक 5 चेंडूमध्ये 4 धावा फटकावल्या आणि तंबूच्या आश्रयाला जाते. पहिला गडी गारद झाला तो मात्र निकेश स्मृती शाहबाज संघाचा. डीजे धन्यवाद डीजे. तर सुमधुर कोळगीचा एक सोल कोळगीतानंतर आपण जाऊया सामन्याकडे. दुसऱ्या दुपारच्या सत्रातील सामने सुरू आहेत. गजानन तुर्भे विरुद्ध निकेश स्मृती शाहबाज यांच्यामध्ये रंगलेला हा सामना. याच्यानंतर होणारा सामना आहे तो दिविशा 11 ऐरोली विरुद्ध सिद्धिविनायक रावाडा. दोन्ही संघाच्या संघनायकाने आपली उपस्थिती नोंदवायची आहे. तर डाव्याष्टीच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू अवंतर घोषित केला जातोय आणि अवंतर धावेने धावसंख्येत भर पडली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 27च्या घरात. हा मात्र मधल्याच्या आडव्या पॅडने खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि रवी सारख्या गोलंदाजा अशा प्रकारचा जर तुम्ही एक्सपेरिमेंट केलं फलंदाजी करताना तर नक्कीच साप यष्ट्या त्रिफळाचित केल्या गेल्या आणि धावसंख्या मात्र आहे त्याच ठिकाणी आणि दुसरा हादरा बसला जातोय तो मात्र निकेश स्मृती शाहबाज संघाला. भावेश यांच्या रूपाने एक चांगली कामगिरी, दमदार कामगिरी, चांगली लयला आल्यानंतर मात्र अशी चूक केली आणि साप त्रिफळाचित केलं गेलं ते रवी म्हात्रे यांच्या माध्यमातून आणि मात्र दुसरा गडी बाद झाला तो मात्र निकेश स्मृती शाहबाज संघाचा.
धन्यवाद डीजे. एका सुमधुर संगीतानंतर पुन्हा ते वळतोय या सामन्याकडे. एक अतितटीची लढत होईल कारण गजानन तुर्भे संघासमोर निकेश स्मृती शाहबाज हा संघ दोन बलाढ्य नवी मुंबई क्रिकेट विश्वातील दोन बलाढ्य संघ आमने सामने लढताना आपण बघतोय. पुन्हा एकदा गोलंदाज रवी मात्रे एक धुरंदार गोलंदाज आणि आता मात्र डाव्या यष्टीचा वारंवार डाव्या यष्टीच्या बाहेरून चेंडू टाकतात आणि अवांतर चेंडू जातोय. धावसंख्या एकने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 28 धावा. आतापर्यंत पाहिलं गेलं तर रवी म्हात्रे यांच्या या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू टाकून पूर्ण झालेत. 4 चेंडूमध्ये 4 धावा देऊन 2 फलंदाज बाद केले. त्याच्यामध्ये 2 वाईड अशा अवांतर धावा मात्र नक्कीच दिलेल्या आहेत त्या शाहबाज संघाला. पुन्हा एकदा रवी म्हात्रे राईट अँड राऊंड विकेट. हा मात्र उजव्या चेंडू उंची दिला चेंडू एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूर असल्या का जिथं एक धाव होती तिथं मात्र एक धावेचं मात्र दुहेरीमध्ये क्षेत्ररक्षणाच्या गफलतीमुळे एकेरीचं रूपांतर जाते तो दुहेरीमध्ये आणि धावसंख्या 2ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोचते ती मात्र 30च्या घरात. तिसरं षटक प्रगतीपथावर. आता येणारे 13 चेंडू असतील आणि कितपत धावा जमवणार निकेश स्मृती शाहबाज संघ. पुन्हा एकदा हा मात्र उजव्या यष्टीचा थोडासा उंची दिला चेंडू होता आणि चेंडू जातोय तो डी मध्ये. धावसंख्या 1ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 31च्या घरात. 3 षटकं पूर्ण होतात. 3 षटकांतर 10.3च्या सरासरीने धावसंख्या फलकावर लागली गेली ती मात्र 31 धावा. तत्पूर्वी जाऊया एक सुंदर संगीत आहे. डीजे प्लीज. तर धन्यवाद डीजे. तर सिद्धिनायक राबाडा व दिविशाईलन ऐरोली संघ दोन्ही संघाच्या संघनायकाने आपली उपस्थिती नोंदवायची आहे. लगेचच इनिंग संपल्यानंतर आपण नाणेफेकीचा कॉल केला जाईल. पुन्हा एकदा गोलंदाजासाठी वैयक्तिक पहिलं सांघिक माफ करा वैयक्तिक दुसरं सांघिक चौथं षटक निलेश आणि हात मात्र आता अप्रतिम चेंडू टाकला जातोय आणि चेंडू मात्र मला वाटतं यष्ट्यांच्या मधून थोडासा घुसला जातोय. नशिबाची साथ मात्र शाहबाज संघाला भेटते आणि धावसंख्या 1ने पुढे माफ करा डॉट बॉलची सांगता होते. धावसंख्या फलकावर लागली जाते ती 3 षटक 1 चेंडू तर 31 धावा. मला वाटतं स्वप्नील पुन्हा एकदा मैदानात रिटायर्ड हार्ट झालेला तोच फलंदाज मात्र फलंदाजसाठी पुन्हा एकदा मैदानात येताना दिसतोय. गोलंदाज मात्र निलेश. हा मात्र उंची दिला चेंडू आणि पंचांकडून वाईट अवंतर घोषित केला जातोय. 1 बाउन्सचा इशारा दिला जातोय आणि हा मात्र दंडित केलं जाते. धावसंख्या 1ने पुढे सरकली जाते. बाउन्सर होता आणि 32 धावा मात्र फलकावर लागल्या जातात. धावसंख्या तिसरं षटक प्रगतीपथावर असेल. गोलंदाज निलेश भिल्लारे गोलंदाजीसाठी येतोय. राईट हँड ओव्हर द विकेट मारा करतोय. पहिल्या षटकचा अप्रतिम टाकल्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये येते आणि एक जोरकस मारण्याचा प्रयत्न केला जाते. चेंडू जाते पॉईंटच्या दिशेत. तिथं मात्र एकदा पण पूर्ण केली जाते ती म्हणजे स्वप्नीलला. धावसंख्या पोचते ती मात्र 33च्या घरात. 2 गडी बाद 33 अशी धावसंख्या.
हा मात्र मधलेश्वर चेंडू चेंडू ढकललाय, चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने तिथं क्षेत्ररक्षकात थोडं गच्चाल क्षेत्ररक्षण होतंय, तिथे प्रतुरी मात्र एक धाव पण पूर्ण केली जाते. असं फेकी होते परंतु थोडंसं मैदान खराब असल्याकारणे चेंडू गोलंदाजाच्या वरून जाते, परंतु एक धाव निश्चितच मिळाली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 34च्या घरात. फुलटस स्पर्धेत चेंडू होतो परंतु चेंडू काय बॅटच्या रडारमध्ये येत नाही. चेंडू बॅटची एज घेऊन जातोय तो डी मध्ये. धावसंख्या 1ने पुढे सरकली जाते. आणि ह्या षटकातील आतापर्यंत 2 चेंडू शिल्लक असतील. तत्पूर्वी अतिशय सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण चौकार षटकारापासून दूर ठेवलं गेलं ते मात्र निलेश यांच्या माध्यमातून ह्या षटकामध्ये. हा मात्र मधल्या चेंडू ढकलून दिलाय, चेंडू जाते लॉंग ऑन बाउंड्रीच्या दिशेत, तिथं क्षेत्ररक्षक आडवेपर्यंत एक धाव पळून पूर्ण केली. थोडीशी खराब पैकी होते आणि तत्पूर्वी मात्र 2 धावा पळून पूर्ण केल्या जातात. एक अप्रतिम रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळाली, ती म्हटलं स्वप्नील आणि पंकज यांच्या माध्यमातून. तर पाणी पुरवायचं आहे, स्वयंसेवक विनंती असेल, तसेच खेळाडूंनी सुद्धा धावताना हॅलो आओ व्हेरी गुड मॉर्निंग कॉमेंट्री करतोय बोला. हा चालतंय एवढे. हा कापडाचे 100 रियाल कसे होतील? 22 का 23,000 झाले. मी आता त्याला ट्रान्सफर करणार होतो. ठीक आहे. हॅलो 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 धन्यवाद. आले सकाळी झाले चालू झालो. हॅलो हॅलो कोणती लॉटरी लागली काय बरं? हॅलो हॅलो हा राहू दे, ते मला लवकरात लवकर क्रेडिट कार्डला ट्रान्सफर करतो. चालतंय. तर अप्रतिम गोलंदाजी होता होता मात्र एकेरी दुहेरीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. त्याची चोरटी धाव घेतली, जिथे एक धाव होती तिथं मात्र एकेरीचं रूपांतर दुहेरीत करताना आपल्याला स्वप्नील आणि पंकज आपल्याला दिसत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर निलेश बिलारे, हा मात्र उंची दिला चेंडू आणि पंचांचा इशारा येतोय. हा सेकंड बीमर असेल आणि हा नो बॉल असेल आणि धावसंख्या आता मात्र नो बॉलची घोषणा होते. दुसरा बीमार आहे आणि नो बॉलची घोषणा केली जाते. धावसंख्येत 2 धावेने 1 धावेने भर केली जाते आणि हा चेंडू मात्र असेल फ्री हिटचा. धावसंख्या पोचली ती मात्र 38च्या घरात. धावसंख्या पोचली मात्र 38च्या घरात. हा मात्र मारण्याचा प्रयत्न केला, चेंडू यष्ट्यांवर लागतोय परंतु फ्री हिट असल्या कारणाने मात्र बाद होऊ शकत नाही, परंतु एक धाव निश्चितच मिळेल, ती मात्र स्वप्नीलला. धावसंख्या पोहोचली ती मात्र 39च्या घरात. 3 षटकं टाकून 4 षटकं टाकून पूर्ण झालेत आणि 4 षटकांत धावसंख्या फलकावर लागल्या गेल्या त्या मात्र 39 धावा. शेवटचे स्लॉगरचं षटक असेल. 6 चेंडू असतील. 6 चेंडूमध्ये काय घडणार, काय बिघडणार, येणारे 6 चेंडू सांगून जाणार. तत्पूर्वी जाऊया एक सुमधुर संगीताकडे. डीजे मास्टर, डीजे प्लीज. धन्यवाद डीजे. तर शेवटचं स्लॉगरचं षटक असेल. कर्णधारांनी विश्वास दाखवला जात आहे तो अजय चव्हाण यांच्यावर विश्वास दाखवला जातोय आणि समोर आहे सलामीवीर स्वप्नील.
हा मात्र मध्यस्तर चेंडू होता, अप्रतिम जो फटका होता, बॅटची इनर एज घेतले आणि एक अनोखा झेल आपल्याला यष्टरक्षकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. अचूक टप्पा होता, अचूक टप्प्याची गोलंदाजी केली जाते आणि तसंच अचूक क्षेत्ररक्षण यष्टरक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. तर सामन्याकडे वळते. अप्रतिम झेल आपल्याला रितेश यांच्या यष्ट्यांच्या मागे आपल्याला पाहायला मिळाला. इनर एज होती, नक्कीच कठीण असतो असे झेल घेणं, पण रितेश यांचा फिटनेस नजर होती आणि चेंडू मात्र घेतला. अप्रतिम चेंडू, अचूकच्या टप्प्याची गोलंदाजी, स्लॉगोरचं षटक आहे आणि स्लॉगोरच्या षटका कशी गोलंदाजी करायची ते मात्र अजय आपल्याला दाखवताना दिसतोय. अचूक टप्प्याची गोलंदाजी स्लॉगोरच्या षटकामध्ये करणं, कारण नेहमीच पाहिलं आपल्या क्रिकेटमध्ये पाहिलं जातं की शेवटच्या षटकात हाणामारीचं षटक असतं, आक्रमण आणि आक्रमण करायचा प्रयत्न असतो, परंतु तत्पूर्वी मात्र रोखलं जाते अजय यांच्या माध्यमातून. शेवटचे डावातील 4 चेंडू शिल्लक असतील. हा मात्र उजव्या षटकाचा चेंडू जोरकस मारलाय, हवेत झेल, परंतु पॉईंटच्या दिशेत क्षेत्ररक्षक दूर असल्या कारण एक धाव पण पूर्ण केली जाते आणि दुसऱ्या धावेसाठी धावतात आणि दुसरी धाव पण पळून पूर्ण केली जाते. जिथं एकेरी दुहेरीचं जिथं चौकार षटकारांचा दुष्काळ पडला तिथे मात्र एकेरीचे धाव, जिथे एक धाव असते तिथं मात्र दुहेरीचं रूपांतर केलं जातं आणि अशा प्रकारे धावसंख्या 2ने पुढे सरकली जाते. धावसंख्या फलकावर लागली जाते ती 41 धावा. डावातील 3 चेंडू शिल्लक. काय घडणार, काय बिघडणार, किती धावा जमवणार आणि कितीचा टार्गेट सेट करणार हे मात्र येणारे 3 चेंडू सांगून जाणार. हा म्हटलं मध्यस्तर चेंडू बॅटच्या रडारमध्ये आला, चेंडू जातोय, आमच्या कॅमेरामनला सलामी दिली जाते आणि चेंडू जातो सीमा रेषे पार. लॉंग पॉइंटच्या डोक्यावरून षटकार. बॅटच्या रडारमध्ये चेंडू दिला गेला आणि स्लॉगरचं षटक आणि अशा प्रकारची गोलंदाजी टाकल्यानंतर मात्र त्याला नक्कीच खराब चेंडूचा खरपूस समाचार घेतला जातोय, तो मात्र ऋतिक यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा आकोटप्याचा चेंडू होता, चेंडू ढकललाय, चेंडू शॉट एक्स्ट्रा कव्हरमध्ये चेंडू अडवला जातोय, परंतु सुरेख फेकी होते, परंतु गोलंदाजाला काही झेलता येत नाही. आता एक धाव निश्चितच मिळते. धावसंख्या एका धावेने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोचते मात्र 48च्या घरात. शेवटचा चेंडू आणि टार्गेट किती सेट होणार हे मात्र शेवटचा चेंडू सांगून जाणार. अजय वैयक्तिक पहिलं सांघिक शेवटचं षटक, शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. हा मात्र तशाच सरळ चेंडू टाकलेला, अचूक टप्प्याची गोलंदाजी, गुडलेन स्पॉटवरून चेंडू उडवला आणि यष्टिरक्षक रितेश म्हात्रे यांनी मात्र आपलं काम चोख बजावलं गेलं. तर मित्रांनो, ह्या स्पर्धेचा नियम एक शिस्त लावून गेलेत. आपण एका रांगेतच मैदानातून बाहेर यायचं आहे आणि एका रांगेतूनच आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. काही विचार विनिमय असेल तिथेच करा आणि या स्पर्धेचा जसा नियम आहे, शिस्त लावली गेली आहे, एका रांगेत बाहेर येणं आणि एका रांगेतून बाहेर जाणं. तर सामन्याकडे धावसंख्या फटकावली गेली, ती मात्र 48 धावसंख्या उभारली गेली. 49 धावांचं आव्हान उभं ठेवलं. आज सकाळच्या सत्रात पाहिलं गेलं तर तब्बल 93 धावा फटकावून 94 धावांचं आव्हान उभं ठेवलं होतं. ते मात्र सानपाडा संघासमोर ते मात्र पेलवलं नाही आणि या स्पर्धेचा उच्चांक गाठला गेला, तो मात्र 93 धावांचा. 94 धावांचं आव्हान. आणि तत्पूर्वी जाऊया ह्या सामन्याकडे. तो सामना आहे तो गजानन तुर्भे विरुद्ध निकेत स्मृती शहाबाज यांच्यामध्ये. गजानन तुर्भे संघाने नाणेफेक जिंकली
क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फलंदाजीसाठी पाचारण केलं होते ते निकेत स्मृती शहाबाज संघाला. शहाबाज संघाने फलंदाजी करताना मात्र 48 धावसंख्या उभारली. 49 धावांचं आव्हान उभं ठेवलं गेलं ते गजानन तुर्भे संघ आहे. काय घडेल काय बिघडेल हे आपल्याला येणारे दुसरी इनिंग आपल्याला सांगून जाणार. तत्पूर्वी जाऊया यानंतरचा होणार सामना सिद्धिविनायक राबाडा दिविशाई लेवन ऐरोली. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी लगेचच यायचं आहे. सिद्धिविनायक राबाडा दिविशाई लेवन ऐरोली कॉलनी. तर एक सुमधुर संगीतानंतर आपण वळतोय सामन्याकडे. 49 धावांचं आव्हान उभं ठेवलंय. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे व सलामीची जोडी सुद्धा गजानन तुर्भे संघाच्या संघाने आपली लगेच मैदानात पाठवली. ह्या सामन्यासाठी पंचांची कामगिरी आपण पाहिलं गेलं तर अक्षय शेट्टी उर्फ पांचू आणि विशाल काशीनाथ पाटील हे आपल्या पंचांची कामगिरी करताना पाहिले जात आहे. तर याच्यानंतर होणारा सामना सिद्धिविनायक राबाडा व दिविशा इलेव्हन ऐरोली संघ. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी लगेचच यायचं आहे. शेवटचा कॉल असेल सिद्धिविनायक राबाडा व दिविशा इलेव्हन ऐरोली. दोन्ही संघांना एक शेवटचा कॉल असेल. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी लगेचच यायचं आहे. तर आपण ज्या लिजंड क्रिकेटर आहेत उत्कर्ष मित्र मंडळ तसेच 40+ एक लिजंड क्रिकेटर आहेत काशीनाथ पाटील यांच्या नात आणि विशाल पाटील यांची सुकन्या दृष्टी विशाल पाटील हिच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. दृष्टी विशाल पाटील हिच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. सिद्धिविनायक राबाडा विरुद्ध दिविशा इलेव्हन ऐरोली कॉलनी. तर नाणेफेकीचा कॉल झालाय. सिद्धिविनायक राबाडा या संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कॉल लागलाय. त्यांनी थोड्या वेळात निर्णय कळवायचा आहे. तर नशीब दृष्टी विशाल पाटील हिच्या हस्ते नाणेफेकीचा कॉल झाला. एक लिजंड क्रिकेटर काशीनाथ अण्णाजी पाटील यांचे नाथ आणि विशाल काशीनाथ पाटील यांची सुकन्या हिच्या हस्ते नाणेफेकीचा कॉल झाला. तर सामन्याला सुरुवात होते. 49 धावांचा पाठलाग करताना रवी म्हात्रे रितेश म्हात्रे आडव्या बॅटने खेळलेला चेंडू जाते स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेत. खासियत आहे रितेशची कारण चौकार षटकारांची आतषबाजी करण्याचे त्यांच्या हात बॅटमध्ये पॉवर आहे. तेच आपले नजाकत नवी मुंबई क्रिकेट ईश्वर सातत्याने पाहिलं गेलं तर मी स्वतः त्यांची बॅटिंग बघायला नेहमीच मला आवडते कारण चौकार षटकारांची आतषबाजी त्यांच्या एक चांगली इनिंग नेहमीच त्यांच्या आपल्याला पाहायला मिळते. तर जाऊया रवी म्हात्रे यांच्या पहिल्या चेंडूवर मात्र खातं उघडलं श्रीगणेशा केला जाते 2 धावेने. माफ करा दिविशा इलेव्हन संघाने नाणेफेक जिंकली आहे. त्यांनी आपला निर्णय कळवायचा. 49 धावांचं टार्गेट आहे आणि त्याच्या प्रत्युत्तरादाखल पहिल्या चेंडूवर मात्र 2 धावा पण पूर्ण झालेत. हा मात्र जोरकस मारला फटका हवेत झेल खाली क्षेत्ररक्षक झेल टिपणार का आणि जाळं विणलं गेलं आणि त्या जाळ्यात मात्र फसला गेला तो मात्र रवी म्हात्रे सारखा मोठा फलंदाज. मोठा हादरा गजानन तुर्भे संघाला. डीजे प्लीज.
चव्हाण कालच्या सत्रात आपण पाहिलं तर नवसाती मित्रमंडळाची स्पर्धा आहे परवाच्या दिवशी ते जे स्पर्धेमध्ये अप्रतिम तर सामन्याकडे वळतोय पहिला हादरा बसला आणि पुन्हा एकदा जोरकास मारलाय जालं विणलं गेलंय क्षेत्ररक्षक जातोय क्षेत्ररक्षक चेंडू खाली आता मात्र ज्यांनी काल आपला दबदबा गाजवला होता काल ज्यांनी चौकार षटकारांची आतषबाजी केली होती कुमार 11 तुर्भे संघाच्या बाजूने खेळताना तो मात्र आता यशस्वी ठरतोय तो अजित चव्हाण काल आपली छाप सोडली होती तो मात्र आता यशस्वी ठरतोय आणि बॅक टू बॅक 2 फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयात जातोय सचिन याला पहिल्या षटकात असेल ती हायट्रिकची संधी आजच्या सकाळच्या सत्रात पाहिलं गेलं तर लागोपाठच्या 3 षटकात 3 हायट्रिकच्या संधी आल्या परंतु त्या मात्र यशस्वी झाल्या नाही ही हायट्रिकची संधी आहे ती हायट्रिकची संधी साधणार का आणि हायट्रिक ती होणार का या स्पर्धेतील पहिली हायट्रिक साधली जाईल का गोलंदाज सचिन यांच्या माध्यमातून निकेश स्मृती शहाबाज या संघाच्या गोलंदाजाकडून तर 49 धावांचा पाठलाग करताना मात्र थोडीशी दमछाक होते आज खराब सुरुवात म्हणावी लागेल ती मात्र गजानन तुर्भे संघाची ज्यांच्यावर संघाची मजार असते तो मात्र रवी मात्रे पहिल्या तंबूच्या आश्रयाला गेला त्यानंतर मात्र अजित चव्हाण हा मात्र तंबूच्या आश्रयाला गेला 3 चेंडूमध्ये 2 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती मात्र गजानन तुर्भे संघाची हायट्रिकची संधी मात्र हुकली चेंडू जाते पॉइंटच्या दिशेत क्षेत्ररक्षक धावतायत आणि चेंडू जातो सीमा रेषे पार चौकार 4 धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते 49 धावांचा पाठलाग करताना पहिलं षटक प्रगती पथावर हा मात्र डाव्या स्टीवरचा चेंडू होता जोरकस मारला जातोय आणि चेंडू जाते स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर सीमा रेषे पार चौकार 4 धावेने धावसंख्येत भर पडते धावसंख्या पोहोचते ते मात्र 10 धावा चांगली सुरुवातीनंतर लडखडत्या सुरुवातीनंतर मात्र आता कमबॅक केलं जातंय ते मात्र रितेश म्हात्रे यांच्या माध्यमातून रितेश म्हात्रे वैयक्तिक 8 धावावर खेळताना दिसत आहेत आणि हा मात्र उजव्या थोडा उंची दिला चेंडू नजाकत भरा क्लासिक वरा फटका मिळते नशिबाची साथ मात्र शहाबाज संघाकडे जाते आणि त्या मात्र 4 धावा जिथे होत्या तिथं मात्र 2 धावा मिळतात धावसंख्या 2 ने पुढे सरकली जाते धावसंख्या पोहोचते ती मात्र पहिलं षटक संपताना धावसंख्या पोहोचते ती मात्र 12च्या घरात धावसंख्या पहिल्या षटक संपल्यानंतर धावसंख्या फलकावर लागली जाते ती मात्र 12 धावा पहिल्या इनिंगचा विचार केला तर पहिल्या इनिंगमध्ये निलेश भिल्लारे यांनी फक्त 11 धावा दिल्या होत्या मात्र आताच्या षटक पाहिलं गेलं सचिनचं निकेश स्मृती शहाबाज संघाच्या गोलंदाजाकडून सचिनने गोलंदाजी केली त्याच्यामध्ये त्यांनी धावा मोजल्या गेल्या त्या 12 धावा 2 गडी बाद 12 अशी सुरुवात म्हणावी लागते गजानन तुर्भे संघाची मात्र एका हाताने नेटाने एका बाजूने लढताना दिसतोय तो मात्र रितेश वैयक्तिक 10 धावावर खेळताना तर वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक गोलंदाजासाठी येतोय तो मात्र
भावेश भोईर गोलंदाजीसाठी येत आहेत. दोन क्षेत्ररक्षक सीमारेषेलगत तैनात, एक आहे तो वाईट स्क्वेअर लेगच्या दिशेत आणि एक लॉंग ऑफच्या दिशेत दुसरं एक क्षेत्ररक्षण होतंय. बॅटच्या पट्ट्यात चेंडू काही येत नाही, तो म्हणजे मनोज यांच्या, पण तो मिड विकेटच्या दिशेत तिथं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. मॉन्डेटरी पॉवर प्लेचा दुसरं षटक हाताळताना तो गोलंदाज मात्र भावेश भोईर. पुन्हा एकदा लेग स्पिन पद्धत चेंडू होता, फसवला गेला आणि चेंडू बॅटची एज घेऊन जातोय यष्टिरक्षकाच्या हातात. यष्टिरक्षक आपलं काम चोख बजावतोय. तिसरा गडी बाद होतोय तो मात्र गजानन तुर्भे संघाचा. एका बाजूने नेटाने लढताना आपल्याला मैदानात दिसत आहेत ते रितेश म्हात्रे, मात्र दुसऱ्या बाजूने संघाची नेहमी पडझड आपल्याला पाहायला मिळते. रवी म्हात्रे बाद झाले, त्यानंतर अजित चव्हाण बाद झाला, त्यानंतर मात्र आता मनोज मात्र पुन्हा एकदा बाद होऊन तंबूच्या आश्रयाला जातोय. 3 गडी बाद 12 अशी धावसंख्या. 49 धावांचा पाठलाग करताना मात्र गजानन तुर्भे संघ थोडीसं लडखडतोय, कुठेतरी त्याला दमछाक होते त्या संघाची. कारण गजानन तुर्भे संघाबद्दल म्हटलं तर नक्कीच एक नवी मुंबई क्रिकेट विश्वातला एक मोठा संघ आहे. एका बाजूने नेटाने रवी म्हात्रे, रितेश सारखे मोठमोठे फलंदाज त्या संघात आहेत, परंतु थोडीशी हाराकिरी पत्करताना आपल्याला गजानन तुर्भे संघाचे फलंदाज दिसत आहेत. काय करते? तर दुसरं षटक प्रगतीपथावर आहे मॉन्डेटरी पॉवर प्लेचं. भावेश पुन्हा एकदा तशाच प्रकारचा व्हेरियन्स बघायला मिळतोय. आमचं पॅव्हेलियन बॉक्स बरोबर यष्ट्यांच्या समोर आहे, त्याच्यामुळे कशा प्रकारचे चेंडू जातात ते मात्र आम्हाला नक्कीच इथून चांगला नजारा दिसतोय. ऑफ स्पिन, लेग स्पिन पद्धतीचे चेंडू व्हेरियन्स आपल्याला पाहायला मिळते, ते मात्र भावेश यांच्या गोलंदाजीवर. पहिला चेंडू डाट, त्यानंतर मात्र झेद देण्यास भाग पडला यष्टिरक्षकाच्या हातात आणि आत्ताचा चेंडू इन स्विंग प्रकारचा टाकला जाते तो चेंडू. अशा प्रकारे 3 चेंडू टाकून पूर्ण होत आहेत. आत्तापर्यंत पाहिलं गेलं तर सकाळच्या सत्रात कुठलंही षटक, एक पण षटक असं निर्धाव षटक टाकलं नाही. हे षटक निर्धाव षटकाकडे जाईल का? येणारे चेंडू सांगतील 3. हा पुन्हा एकदा तशाच व्हेरियन्स पाहायला मिळते. लेग स्पिन, ऑफ स्पिन पद्धतीचं व्हेरियन्स आपल्याला पाहायला मिळते, ते भावेश भोईर यांच्या माध्यमातून. अप्रतिम अचूक टप्प्याची गोलंदाजी. काल पाहिलं गेलं तर कालच्या सत्रात नवसाती मित्रमंडळाच्या मैदानावर झालेल्या सामन्यामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती कासार वडोली संघाच्या गोलंदाजाने. त्यांनी 5 चेंडू निर्धाव टाकले, मात्र शेवटच्या चेंडूवर 1 धाव दिली. आता मात्र अचूक टप्प्याची गोलंदाजी भावेश भोईर. मगाशी म्हटल्याप्रमाणे विघ्नेश सर, हे षटक निर्धाव षटकाकडे वाटचाल करताना दिसतंय, परंतु शेवटचा 1 चेंडू शिल्लक. त्या चेंडूवर काय घडणार, काय बिघडणार? जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. प्रेशर आणि प्रेशर. 49 धावांचा पाठलाग करताना पहिला जो रवी म्हात्रे आणि अजित चव्हाण सारखे फलंदाज बाद झाल्यानंतर प्रेशर आला आणि त्या प्रेशरला मात्र रोशन सामोरे करताना दिसतात. प्रेशर आणि प्रेशर. मॉन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळताना दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू निर्धाव चेंडू येणार का? आणि हा मात्र निर्धाव चेंडू. मित्रांनो, नक्कीच या षटकासाठी तुम्हाला आवडला असेल, एक षटक असेल, निर्धाव षटक असेल, एक गडी बाद करून हे षटक टाकलं, निर्धाव षटक टाकलं गेलं. या सामन्यातून, या स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक आपल्याला पाहायला मिळालं, ते मात्र भावेश यांच्या गोलंदाजीतून. DJ Kailash Rajat. तर 49 धावांचा पाठलाग करताना मात्र थोडीशी दमछाक होताना दिसते, थोडीशी हाराकिरी पत्करताना आपल्याला दिसत आहेत ते गजानन 11 तुर्भे संघाचे फलंदाज. पहिलं षटक टाकलं सचिनने त्या षटकामध्ये 2 फलंदाजांना बाद केले. मोठे मासे मात्र तंबूच्या आशा धाडले गेले ते रवी म्हात्रे आणि अजित चव्हाण सारखे फलंदाज. त्यानंतर कमबॅक केलं गेलं. रितेशने दुसऱ्या बाजूने नेटाने लढले गेले आणि त्या षटकामध्ये तब्बल 2 चौकार आणि 1 दुहेरी अशा एकंदरीत त्या षटकामध्ये 12 धावा फटकावल्या गेल्या होत्या. परंतु आत्ताचं अप्रतिम षटक, या स्पर्धेतील आत्तापर्यंत झालेल्या सामन्यामध्ये एकमेव निर्देव षटक आपल्याला, ते पण
पॉवर प्लेच्या षटकामध्ये दुसरं षटक ते टाकलं भावेशनी, निर्धाव षटक टाकलं गेलं. अशा प्रकारे 2 षटकामध्ये 3 गडी बाद 12 अशी धावसंख्या फलकावर लागली. अजून आता जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता असेल. हा मात्र मधल्या चेंडू जोर कस मारलाय, तिथं मात्र क्षेत्ररक्षक काय चेंडूवर येत नाही आणि 1 धाव भेटते आणि 21 धाववर समाधान मानावं लागतंय. थोडासा क्षेत्ररक्षक दूर असल्याच्या कारणाने मात्र झेल होऊ शकला नाही. 1 धाव होती, तिथं मात्र हाराकिरी पत्करली. क्षेत्ररक्षण गचाळ क्षेत्ररक्षणाचा फेकी सुंदर होती, परंतु तिथं थोडीशी हाराकिरी पत्करली गेली आणि त्यामध्ये 2 धावा, 1 धाव बोनसच्या रूपाने अशा एकंदरीत 2 धावा दिल्या गेल्या. त्या मात्र गजानन तुर्बे संघाला. धावसंख्या 2 ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 14च्या घरात. अजून 35 धावांची आवश्यकता. 17 चेंडू 35 धावांचं समीकरण. समोर उभा आहे तो मात्र रितेश. रितेश मात्र नेटाने लढताना दिसतोय. वैयक्तिक अशा 12 धावावर खेळताना एक झेल होता. झेलचं असंच असतं, झेल आपलं जे नवत्याचं होतं करायचं असतं, त्यासाठी क्षेत्ररक्षकांचं चप्पल असणं गरजेचं असतं. पुन्हा एकदा गोलंदाज मात्र सचिन. हा मात्र मधल्या चेंडू जोरकस मारलाय. चेंडू बॅटची कट घेतोय आणि चेंडू जाते डी मध्ये. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 15च्या घरात. सचिन गोलंदाजीसाठी येतोय. राईट हँड राऊंड विकेट मारा करतोय. हा मात्र जोरकस मारला फटका काऊ कॉर्नरच्या दिशेत आणि क्षेत्ररक्षाचं काम फक्त चेंडू बघत राहणं होतंय आणि चेंडू जाते सी मारेशे पार षटकार. मगाचा जो झेल होता तो झेल घेतला असता, नवत्याचं होतं जर केलं असतं तर रितेशला तंबूच्या आश्रयाला गेला असता. तत्पूर्वी रितेश सारख्या फलंदाजाला तर तुम्ही जीवदान दिलं त्याचा नक्कीच पुरेपूर फायदा उचलला जातोय आणि धावसंख्या पुढे सरकली जाते. रितेश यांची वैयक्तिक धावसंख्या फलकावर लागली जाते ती मात्र 19 धाव फलकावर लागल्या जात आहेत आणि सचिन यांचं या षटकातील अजून 3 चेंडू शिल्लक. धावसंख्या फलकावर लागली जाते ती मात्र 21 धावा आणि रितेश वैयक्तिक अशा 19 धावा खेळताना दिसतोय. तर डिसिप्लिन गोलंदाजीमध्ये आपल्याला डिसिप्लिन पाहायला मिळते ते मात्र निकेश मोती शहाबाज संघाचं. कारण पाहिलं गेलं तर आत्तापर्यंत 2 षटकं आणि 3 चेंडूमध्ये अचूक टप्प्याची गोलंदाजी केली. एक सुरेख फटका होता. पुढे सरसावून चेंडू ढकलला. चेंडू जाते तो मात्र कव्हरच्या दिशेत. तिथे 1 धाव पण पूर्ण केली जाते. फेकी होते तत्पूर्वी मात्र 1 धाव पण पूर्ण केली जाते रितेश आणि रोशन यांच्या माध्यमातून. धावसंख्येत पुढे 1 ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 22च्या घरात. पाहिलं गेलं तर रोशन यांच्या बॅटमध्ये सुद्धा पण ताकद आहे, पॉवर आहे, परंतु काहीतरी आपला आत्मविश्वास कुठेतरी हरवल्यासारखा वाटतोय. कारण पाहिलं गेलं तर भावेश यांनी टाकलेले भावेश भोईर यांनी टाकलेले 4 चेंडू अचूक टप्प्याची गोलंदाजी आणि मारण्याच्या नादात ते चकले गेले. फुलटा चेंडू होता. चेंडू धारला जातो. चेंडू जाते तो मिड विकेटच्या दिशेत. तिथं मात्र सुरेख क्षेत्ररक्षण केलं जातंय ते क्षेत्ररक्षक स्वप्नील यांच्या माध्यमातून आणि 1 धावावर मात्र समाधान मानावं लागतंय. सुरेख क्षेत्ररक्षण होते. धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 23च्या घरात. 13 चेंडू आणि 26 धावांचं समीकरण असेल. तेरा चेंडू आणि 26 धावांचं समीकरण असेल. थोडंसं वेगवान करायचं आहे इथे. तर याच्यानंतर होणारा सामना गेम चेंजर राबाडा विरुद्ध दिविशा 11 ऐरोली. दिविशा 11 संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. आपला निर्णय अजून पेंडिंग आहे. दिविशा 11 ऐरोली आपला निर्णय कळवायचा आहे.
तर अचूक टप्प्याची गोलंदाजी आज डिसिप्लिन होतं गोलंदाजीमध्ये पाहिलं गेलं तर आतापर्यंत जे 3 षटकं टाकली त्याच्यामध्ये अवांतर असे कुठलेच प्रकारचे चेंडू ते मात्र बघायला मिळाले नाही. ते निकेश श्रुती शाहबाज संघाच्या बाजूने. हा मात्र उजव्याशी थोडासा बाहेरून जाणार चेंडू अवांतर चेंडू जातो अवांतर डॉट बॉलची सांगता होते. चेंडू सरळ जातो यष्टरक्षकाच्या हातात. डॉट बॉलची सांगता धावसंख्या पोहोचली ती मात्र 23च्या घरात. 3 षटकं टाकून पूर्ण झाले. 3 षटकांतर धावसंख्या फलकावर लागली जाते ती मात्र 3 गडी बाद 23 धावा. जिंकण्यासाठी अजून 26 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 26 धावा. काय घडणार काय बिघडणार. येणारे 12 चेंडू कोण मजल मारणार कोण बाजी मारणार हे मात्र येणारे 12 चेंडू सांगून जाणार. गजानन तुर्बे की निकेश श्रुती शाहबाज संघ. तर गोलंदाजीचा भार सोपवला जाते तो मात्र फरान यांच्या खांद्यावर दिला जाते. कर्णधार विश्वास जागला. 12 चेंडू आणि 26 धावांचं समीकरण जिथं आहे त्यानं मात्र फरान पहिला चेंडू मात्र उजव्याशीच्या बराचसा बाहेर टाकला जातोय. अवांतर चेंडू सांगता होते पुन्हा. हा मात्र अशा प्रकारची गोलंदाजी केल्यानंतर अशा प्रकारचे बॅटच्या रडारमध्ये तुम्ही जर चेंडू दिलात तर मात्र रोशन नक्कीच लयमध्ये येईल आणि चौकार षटकारांची आतिषबाजी मारायची ज्यांच्या बॅटमध्ये ताकद आहे आतिषबाजी करण्याची ज्यांच्या धमक आहे तो मात्र फलंदाज ना तर बहारतास त्याचा मात्र आत्मविश्वास इथे उंचावेल. कारण पाहिलं गेलं तर आत्मविश्वास कुठेतरी हरवला होता. पहिले 4 चेंडू निर्धाव टाकले गेले होते ते मात्र भावेशच्या माध्यमातून. त्यानंतर मात्र आत्ता मात्र आपला आत्मविश्वास परत मिळवतोय आणि त्या चेंडूवर प्रहार केला जाते आणि चेंडू जाते सीमारेषे पार. षटकार आणि 7 धावा मात्र आता या षटकामध्ये आतापर्यंत खर्चिक झाल्या आहेत. धावसंख्या फलकावर लागली जाते ती 31 धावा. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू स्लोवर पद्धतीचा चेंडू परंतु क्षेत्ररक्षक त्या खाली आणि क्षेत्ररक्षकाचं काम बघ्याची भूमिका होते. चेंडू जातोय मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावेने. आतापर्यंत जो लयमध्ये नव्हता ज्याला आत्मविश्वास नव्हता त्याला मात्र आत्मविश्वास दिला जातोय गोलंदाज फरहानच्या माध्यमातून आणि रोशनच्या बॅक टू बॅक आलेल्या ह्या 2 षटकारांशी याचं समीकरण मात्र सामन्याचं समीकरण मात्र बदलून जातंय. रितेश मात्र अजित चव्हाण सारखे फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र संघाची धुरा मात्र हातात घेतले. पुढे सरचावून मारला चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेत. तिथं मात्र प्रोटेक्शन आहे. चेंडू अडवला जातोय आणि तत्पूर्वी मात्र 1 धावेने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 38च्या घरात. आता मात्र 11 धावांचं समीकरण असेल. 9 चेंडू आणि 11 धावा. पण क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. परंतु मैदानात रितेश असताना मात्र गजानन तुर्बे संघ नक्कीच आत्मविश्वास असेल की हा सामना आपण जिंकू. पण तशाच प्रकारची गोलंदाजी एक डिसिप्लिन गोलंदाजी विघ्नेश आपण या सामन्यामध्ये पाहिली. आतापर्यंत चेंडू टाकले त्याच्यामध्ये फक्त एकच चेंडू अवांतर होता आणि हा मात्र जोरकस मारला फटका. चेंडू विसावतोय तो लॉंग ऑफ बाउंड्रीच्या दिशेत क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि मात्र रितेशची खेळीचा अंत होतोय आणि धावसंख्या मात्र फटकावर लागली जाते ती मात्र 38 धावा. आणि समीकरण असेल 8 चेंडू आणि 11 धावांचं समीकरण. आणि नवीन फलंदाज मैदानात जाताना दिसतोय तो मात्र सुशील यादव. रितेश आपल्या संघासाठी एक भरवी अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. एक नजाकतभरी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 19 धावांची बहारदार खेळी आपल्या संघासाठी केली. जिथे रवी मात्रे आणि अजित चव्हाण बाद झाल्यानंतर मात्र संघाची धुरा घेतली आणि आपल्या संघाला विजयाच्या समीप नेलं. आणि धावसंख्या मात्र 11 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या फलकावर लागली गेली ती 38 धावा.
पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये दुसरं षटक मेडन होतं, तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 10 धावा आल्या, 22. दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा आल्या, 3 षटकामध्ये 23 धावा फलकावर होत्या. त्यानंतर मात्र ह्या षटकामध्ये तब्बल 14 धावा आलेत, 37 धावा फलकावर लागलेत. माफ करा, चुकी स्कोररकडून चुकी होतेच, आपण ह्युमन बिईंग आहेत. आणि पण विनंती असेल, आपला जेव्हा खेळाडू असतो, 12वा खेळाडूची भूमिका असते स्कोरवर लक्ष ठेवणं, त्याचं नावं सांगणंच काम नसतं मित्रांनो. तर तुम्ही जेव्हा 12वा खेळाडू किंवा एखादा प्रतिनिधी व्यासपीठावर येतो तर त्याचं स्कोरवर लक्ष असतं, लक्ष असणं गरजेचं असतं. तर मग तुमचंच नक्कीच चुकी झाली, त्यासाठी माफी असावी. आठ चेंडू आणि 12 धावांचं समीकरण लागलं जात आहे. अशा प्रकारचा चेंडू जर तुम्ही रोशनला टाकला, त्याला पनिश दिली जाईल, पनिशमेंट केलं जाईल आणि चेंडू जारला जाते तो स्क्वेअर लेग बॉन्डीच्या डोक्यावरून 6 धावेने. धावसंख्या 6ने पुढे सरकली जाते. धावसंख्या मात्र फलकावर लागली जाते ती 43 धावा. हे षटक जिथं होत्याचं नव्हतं केलं ते रोशनी, जिथं आत्मविश्वास हरवलेला होता सुरुवातीला, तिथं मात्र आत्मविश्वास परत मिळवतोय. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू बॅटच्या रडारमध्ये चेंडू जाते. 4 चौकार या षटकामध्ये आले आणि सामन्याचं चित्र मात्र पलटलं गेलं. तिथंच तसंच म्हटलं जातं, क्रिकेटमध्ये काही घडू शकतं, कधीही घडू शकतं. कारण पाहिलं गेलं तर दुसरं षटक, त्या दुसऱ्या षटकातील तब्बल 4 चेंडू ज्यांनी डॉट घालवले त्यांनी मात्र आता 4 षटकार मारून मात्र आपल्या संघात